सत्ताधारी आमदारांची दिवाळी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मिळालेला आहे। महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा विकास निधी मंजूर झालाय। एकूण 270 कोटी रुपयांचा निधी स्थानिक निवडणुकांपूर्वी मंजूर करण्यात आलाय। निधी फक्त नवनिर्वाचित आमदारांसाठी आहे, त्यामुळे इतरांमध्ये मात्र नाराजी आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांना मोठा आर्थिक वाटा दिला गेलाय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, हा जो काही निधी मंजूर झालेला आहे त्याचा वाटप नेमकं कशा पद्धतीने झालंय आणि कशा पद्धतीने आता मतदारसंघांमध्ये याचा बदल दिसू शकतो? अगदी खरं आहे रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या दरम्यान त्या आमदारांच्या मतदारसंघात निधी वितरित केला तर विकास कामं जी आहेत ती रखडलेली ती मार्गी लावता येईल असं एक काही दिवसापूर्वी सर्व आमदारांचं म्हणणं होतं आणि त्याचाच विचार करून आता निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। 54 नव्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे जवळपास 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आणि नुकताच त्याचा शासन निर्णय जो आहे तो सामान्य प्रशासन विभागानं जाहीर केलेला आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद क्षेत्रात तर नगर विकास विभागाच्या माध्यमातून महापालिका नगरपालिकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून निधीचा वर्षाव केल्यानंतर माहिती सरकारमध्ये आता आपला मोर्चा जो आहे तो आता आमदारांच्या निधीकडे वळवलेला आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातोय। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।